तर पब्लिक आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. मी तौसिफ गडकरी आणि आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे पुन्हा एक नवीन व्लॉग्स. आज शुक्रवार दुपारनंतर आपली सवारी बाहेर निघाली आणि तुम्ही वातावरण पाहू शकता. पाटण नगरी आपली छान सुंदर आणि तितकीच डौलदारपणे ही आपली नगरी. आणि आमचा दौरा आज होता. बकऱ्या कंपनी आपली उपाशी होती आणि त्यांना चारा खाण्यासाठी आम्ही थेट आलो होतो शेतात. तुम्ही शेतामधलं व्ह्यू पाहू शकता. सगळीकडे शांतता आणि एकदम निवांत. कुणाचं ना एकात ना दोनात, आपण मस्तपैकी शेतात. असा हा सुंदर व्ह्यू. चारीकडं फिरवलं तर असे डोंगर आणि हिरवी शालू नेसलेली ही आपली धरती माय. चारीकडे तुम्ही पाहू शकता एकदम निरागस शांतता आणि आभाळ तुम्ही बघू शकता. आता पावसाची गरज आहे आणि ही जांभळं बघू शकता तुम्ही. शेतात आलेलं हे जांभळाचं झाड आणि ही वेल. आणि आता आपण सध्या हे कमीत कमी 20-30 फुटावर झाडावर चढायला लागतं. तब्येत जास्त आहे पण काय करायचं. आणि इथनं हा मावशीचा नजारा, निसर्गाच्या कुशीत वसलेलं मावशी हे सुंदर गाव तितकं सुंदर. आणि हा तुम्ही झाडे पाहू शकता. पाऊस सध्या नाही आहे पण तरी पण आमचा पाटण तालुका असा हा सुंदर देखणा आणि तितकंच एक चांगलं रूप तुम्हाला पाहायला भेटेल. आणि हा आहे वाघ सध्या चढलाय झाडावर. पडायची भीती वाटते पण काय करायचं. बकरी पालन करत असताना किंवा शेळी पालन करत असताना चारा महत्त्वाचा आहे आणि त्यातील महत्त्वाचा एक पाला, उंबराचा पाला, जी बकरी आवडीनं खातात तो घेण्यासाठी आपण आलेलो आहे. खाली तुम्ही ढीग पाहू शकता आणि हे वेल वगैरे वर चढलेलं तितकंच सुंदर आणि छान. बकरी आवडीनं आणि चवीनं खातात. पाला लागतो, भरड तर असतेच, आपण आणतो. पण पाला हा बकऱ्यांसाठी रवंथ करण्यासाठी थोडा का होईना 2-3 डाळे तरी लागतात. त्यामुळे याने हा घामाघूम झालेला वाघ तुम्ही पाहू शकता. आणि ही शेती आपल्या तालुक्यातली ऊसाची शेती जास्त करून आपल्या तालुक्यात पाटण तालुक्यामध्ये केली जाते. आणि हा आहे येथील नजारा. आणि घामाघूम झाला होतो पाला काढून वगैरे आणि उन्हाचे चटके पण भरपूर लागत होते. हा ढीग आपण काढला कारण बकरी पालन वाटतं तेवढं सोपं आणि इझी नाही आहे. त्यानंतर आम्ही निघालो आणि हे मंदुरे फाट्यावर MSBच्या समोर एसट्या अजून पण थांबत आहेत आणि येथूनच प्रवास करून कराड साताराला जावं लागत आहे. अजून तर पाटणकरांना ST वगैरे सुरू नाही झालेल्या कराड सातारच्या ST स्टँडवरून. तर एवढ्या लांब यावं लागतं चालत. कमीत कमी 2 ते 2.5 किलोमीटरचा पल्ला आहे हा. चालत लोक उन्हातानाची येत असतात. आणि आता वाजलेले आहे 4:30 आणि तुम्ही इथला नजारा पाहू शकता. सुंदर असा हा पाटणचा नजारा आणि आहे आपला केरा पूल पाटणचा. आणि हा सुंदर असा व्ह्यू तुम्हाला दाखवतो. पाहू शकता ही केरा आणि कोयनेचा संगम झालेली ठिकाण.
आता रस्त्याचं काम वगैरे पूर्ण झालेलं आहे. वाहतूक लहान गाड्या तसेच टू व्हीलर वगैरे येत आहेत आणि हे आता ट्रॅव्हल्स वगैरे पण इकडं सुरू झालेल्या दिसत आहेत. पण गर्दी भरपूर असते. गाड्यावर वाहनं वगैरे लावल्यामुळे ट्रॅफिक जॅमच्या समस्येला सामोरं जावं लागत आहेत. अजून नाले वगैरे झालेले नाहीत आणि टू व्हीलर वगैरे दोन्ही साईडला लागलेले असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकच्या समस्येला पाटणकरांना सामोरे जावे लागत आहे. आणि असा हा सुंदर रस्ता आणि असं आम्ही भटकंती करत आज परत आपल्या परतीचा मार्ग धरलेला आहे. आणि आम्ही आता सध्या आहे झेंडा चौक पाटण येथे. आणि आता जवळजवळ हळूहळू आता वाहतूक वगैरे अवजड वाहनं बी या रस्त्यावर हळूहळू आता चालू झालेले आहेत. आणि हे पाटणचं बसस्थानक रस्त्याचं वगैरे कसं काम चालू आहे आणि समोर सगळे असे खड्डे वगैरे मारलेले आहेत आणि एस टीला ये जा करण्यासाठी इकडून असा हा रोड आता सुरू केलेला आपल्याला पाहायला भेटतो. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा. तुमचं प्रेम असंच राहू दे. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि रस्ता आता पूर्वपथावर हळूहळू येत आहे आणि हळूहळू हा रस्ता परत एकदा गजबजलेला आणि पुन्हा एकदा या रस्त्याचं मार्केट वाढलेलं आपल्याला पाहायला मिळेल. थँक्यू. आभारी आहे.